फोटो काढून तेव्हा असं इकडे तिकडे बघायचं नाही, नाकात बोट घालायचं नाही. कळलं का? नाही तर बघितलं ना कालचा तो फोटो त्यांनी लावलेला तो. से चीज. आणि नंतर सेल्फी. हरवला ध्रुव हरवला. तू फोटोला लाजतो का रे? काय नाही काढायचं, नंतर बघायला तर खूप मजा येते. हे आता गणपती बाप्पा मोरया. सरळ सरळ सरळ. आम्ही 5 मिनिटं 5 मिनिटं दाखवतो. आम्ही नदी क्रॉस केली आहे. हा नदी क्रॉस करून 2-3 मिनिटं झाली. पुढे आलो आहे आम्ही बऱ्यापैकी. कशाच्या लक्ष ठेव रोड आहे का? आहे पडल्यावर सांगते. अय्यो पडलं नाही का फिश बघत बसशील. नाही सध्या भात शेती दिसते. नाही, इथे जमिनीत पाणी आहे त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या क्रिएटिव्ह व्हिडिओज अँड फोटोज करता. यू आर एव्हरग्रीन पर्सन. येस, यंगेस्ट पर्सन. यू कॅन बी अ रोड ट्रॅक्टर ऑल्सो. आय एम जॉईनिंग इंट्रॅक्ट नाव. जीवन पुन्हा एकदा जगायचं. पहिल्यापासून पुन्हा जीवन जगायचं. नाही, मी तसंच जगतो ना. हे म्हण्या समोर जायचं प्लॅन नाही. रेफरी जिकडे हात दाखवेल तिथे फाऊल. नाही नाही, कारण आहे माझ्यासमोर कॅमेरा आहे त्यामुळे मला गेम दिसत नाहीये. हा तो तिथे आला तरच मारणार ना. कळलं का? स्नेहा, हे आवडलं. मी इथे उभी आहे, इथे आला तरच मार. म्हणजे सगळ्यांनी खेळायला भेटतं. जागा नका सोडू. जागाची पण पोझिशन होती. हो कवी साहेब. हा मस्त. दोन्ही जनरेशन आल्या. जबरदस्त मॅडम, थँक्यू. एवढं घेऊन आलात आम्हाला.
अरे वा 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 अजून मारलास तू हा आउट आहे आता माझी बेटी छान आहे रिसॉर्ट, सगळ्यांना आवडलेला आहे. सगळं आहे, घरगुती पण आहे आणि प्रोफेशनल पण आहे. आणि तुमच्याकडूनची वागणूक सगळ्यांना एकदम मस्त आहे. ओके पहिला आपण भजी खाऊ. चला पाण्यात उतरायचं आहे आपल्याला थोड्या वेळाने लगेच. ठीक आहे, झाली कॅप घालून. लेट लतीफ फायनल ॲफिलेशनचं तर ते 10 ते 13 ऑगस्ट आहे. तर आम्हाला प्रत्येक सॅटर्डे संडे वर्किंग आहे. त्यामुळे लफडं काय झालं आहे, आज सगळे शाळेत गेलेत. मी वर्क फ्रॉम होम घेतलं आहे. काल रात्र सगळी कामे करून घेतली. हो गया फोटो नहीं है, वीडियो चालू है. वीडियो चालू है ना, बढ़िया है. हाँ, सब लेट लतीफ का वेलकम चालू है. आप क्या सुबह से आए हो क्या? परक अभी किधर तो अभी आए होंगे ना. नहीं परक किधर फराक अंदर आएगा. आया क्या आगे? उधर गया होगा. कैसे हो? अरे कुछ नहीं होगा. पाय गेलेला आहे. आपण पण पाहिजे प्रेसिडेंट बरोबर. प्रेसिडेंट इम्पॉर्टंट. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. वॉशरूम आपलं मेन्स आहे ना, पहिली रूम त्याच्यात आहे. हां, आणि मग तू आम्हाला न देता जातो आता ग्राउंडमध्ये. कुठे जाते? आजींकडे. हां, तिकडे चला, तिकडे चला, तिकडे. हा, या. चला, भाजी आहे. काही त्याला भूक लागली. मस्तपैकी झुल्यावर बसून बटाटा भाजी खातोय. हे तुझं हे झालं का जे लर्निंग पोस्ट ग्रॅज्युएशन? मग हे सेकंड इयर आहे. डायटरी पार्ट फॉर द स्पोर्ट्स. मी तिकडे जात नाही हा शूट करायला.
काय येणार आहात? पाण्यात येत आहे. माझा फोन मागव ना तुम्ही आता कुठे जाऊ इकडे पाण्यात कुठे आता साई तसं नाही अरे नको नको साई पाण्यात पडलं अच्छा बस बस ओके आम्हाला पण पाहिजे कोण बघतंय इकडे? इकडे बघा एक मिनिट, मी अगोदर जेवून घेतो मग बघेन काय. डॉक्टर हां कोणाला माझ्याकडे बघायची इच्छा आहे? मला इच्छा असली सेंटरला खाली पडली उठते बघा सारखी काय माझी इच्छा नाही कळलं आजीची सेवा कोण करतं ते? कोणाला जेवताना जराशी उसंत असेल तर बघा इकडे तिकडे. जेवताना कोणाला वाटलं जरा कॅमेराकडे बघायचं तर बघा. उल्का येस मी घेतलंय. अर्ध जेवून झाल्यानंतर मला इच्छा झाली अरे आपल्याला मिरवायचं राहूनच गेलं. हा डॉक्टर धूर कुठून आला? सगळ्यात जास्त ना एक आजोबांकडनं आला. तुम्ही एकटे आले म्हणून दूर येतोय. मग आजोबा सगळ्या मुलांना घेऊन उतरले होते स्विमिंग पूलमध्ये. आदेश आहे अध्यक्षांकडून शेवटचं ताटच घेऊन गेले. समर्थ वाघ यांच्या या रिसॉर्टमध्ये येण्याचा जो उद्देश होता तो उद्देश असा होता की यावेळेला रसिका मॅडमचं म्हणणं होतं काहीतरी वेगळं करूया आणि समर्थ वाघ याचे जे मालक त्यांचा हा परिवार म्हणजे त्यांची आज आपली ओळख करून देतो. समर्थ वाघचे हरिश्चंद्र हिसाळगे सर हे स्वतः सर पण आहेत म्हणजे ते स्वतः शिकवतात. ते स्वतः हॉर्टिकल्चरिस्ट आहेत. त्यांचे रिसॉर्ट आहे आणि त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिकलेले आहेत. ते नुसते रिसॉर्टचे मालक नसून त्यांचा स्वतःचा पूर्ण बिझनेस आहे आणि ते वेगळ्या फार्म हाऊसेसला आणि वेगळ्या सोसायटीजला किंवा कॉर्पोरेट हाऊसेसला ते शेती रिलेटेड किंवा गार्डन रिलेटेड ते सपोर्ट करतात. खूप माझे जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं एवढी सुंदर प्रॉपर्टी या प्रॉपर्टीमध्ये आणण्याचा उद्देश एकदम सोपा होता की आपला सगळ्यांचा सपोर्ट त्यांच्या मार्केटिंगसाठी कारण लोकेशन आपण आवडलं आपण लांब आलो आणि त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करावा ज्याच्या माध्यमातून त्यांना ह्या प्रॉपर्टीमध्ये मॅक्झिमम लोक यावी आणि फक्त तेवढंच नाही त्यांची फूड क्वालिटी खूप सुंदर आहे असं मला वाटत होतं
तुमचं काय ओपिनियन आहे हे मला माहित नाही. फर्स्ट क्लास, नंबर 1, जेवण कसं होतं एकदम छान, आणि हॉस्पिटल कशी होती? मस्त. तर मी पहिल्यांदा हरिचंद्र इसाळे सरांना पहिले विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यावं. त्याचबरोबर आपलं जेवण ज्यांनी बनवलं होतं ते खूप होते, पण त्यांच्याबरोबर एक व्यक्ती होती त्यांच्या मिसेस, त्यांना पण मी विनंती करतो त्या बिहाइंड कर्टन असलेल्या त्यांना प्लीज, कारण यांच्याशिवाय हे आपण जे आपलं जे जेवण बनवणार आहे आणि ते जेवण नुसतं छान नाही. आणि यांची 2 मुलं आहेत आणि मोठा मुलगा जो आहे तो इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनची वाट बघतोय आणि त्यांची धाकटी मुलगी ही आता 10वीची परीक्षा देऊन आता जस्ट कॉलेजच्या प्रोसेसमध्ये आहे. तर अशा साठवण त्यांना थोडं मागे बसायला सांग, थोडं मागे बस. सोलकढी मिळाली जी मिक्सरवर नारळाचं दूध काढत होती बराच वेळ, ऑलमोस्ट 1 तास, बरोबर ना? खूप सुंदर मस्त होतं. So give a big hand. आणि यांचं आभार मानल्याशिवाय आम्हाला हा कार्यक्रम पूर्ण करू इच्छित नव्हतो. कारण आपण रोटरी फॅमिली घेऊन ज्यावेळेला अशा कार्यक्रमाला येतो त्यावेळेला जनरली काय होतं की आपण एखाद्या रिसोर्ट किंवा एखाद्या लोकेशनला जातो आणि त्यांना थँक्यू म्हणून निघतो. तर माझं रिक्वेस्ट आहे, तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलतो. यांचं व्हिजिटिंग कार्ड जाताना घेऊन जा. आणि माझा असा विचार, माझे खूप छान मित्र आहेत, तर त्यांचं माझा असं इच्छा आहे की सगळ्यांनी व्हिजिटिंग कार्ड त्यांच्याकडून घेऊन जा आणि त्यांचं इन्स्टा पेजला त्यांना लाईक पण करा आणि शेअर करा. कारण याच्याने आपण जास्तीत जास्त लोकांना त्यांचा रिसॉर्ट, कारण तुम्ही स्वतः अनुभव आहे आणि याचे फोटोज ऑफिशियली त्यांच्यातून काही काढले गेलेले आहेत ते त्यांच्या इन्स्टा पेजला पण ते अपलोड करतीलच. आणि मीन टाइम त्या लाईक आणि सबस्क्राईब करून त्यांच्याकडे जर जास्तीत जास्त लोक वाढले तर ते आपल्या रोटरीसाठी येणाऱ्या काळामध्ये एखादा दुसरा कार्यक्रम घेण्यासाठी आपल्याला हा व्हेन्यू अजून हा ते फ्लरिश करतायत. आपल्याला इथे इथे 20-25 जणांची आहे आणि त्यांचं इथे अजून एक जागा आहे जिथे आय थिंक 15 ते 20 जणांची अजून ते कॅपॅसिटी डेव्हलप करतायत. तर ती आय थिंक ह्या पुढच्या 1-2 महिन्यात ती पण होईल. आणि त्यांच्याकडे इथे थंडीच्या दिवसामध्ये इथे कॅम्प्स लावलेले असतात आणि टेंट असतात, त्यांचे स्वतःचे ट्रेन्स पण आहेत. कारण इथे साधारण 80 ते 90 लोक, इथं नॉट रॉंग, 80 ते 90 लोक इथे राहू शकतात अशी त्यांची फॅसिलिटी आहे. जेवणाचा आपण चव घेतलेली आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच कार्यक्रम ओव्हर टू प्लेस. थँक्यू तांबे. सर्वप्रथम सरांचे आभार. त्यांनी मेन्यू फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला अवेलेबल करून दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शिवाय आपण जे आर्टिस्ट ते मनोज कुलकर्णी सरांनी स्पॉन्सर असतील, थँक्यू सो मच सर. आणि कोल्ड्रिंक्स आणि जे आपण फ्राय पर्सन आयटम खाल्ले ते दिलीप कुमार आणि ग्रुपने स्पॉन्सर केले, त्याबद्दल त्यांचा खूप धन्यवाद. शिवाय आपण इथे परत येऊच नक्की. दुसऱ्या दिवशी आपण पाठवून पेजला पण आम्ही लाईक टॅग करू. आमचे जे फोटो आहेत ते एकोणीसला आम्ही पोस्ट करू, तुमच्या इंस्टाग्रामला आम्ही टॅग करू. शिवाय प्रोजेक्ट चेअरमॅन योगेश भोसले यांचे पण आभार. खूप छान अरेंजमेंट केली. सगळं मॅनेज केलं, मला काही बघायला लागलं नाही. थँक्यू सो मच. यानंतर आपण चहा घेणार आहोत आणि बिस्किट घेणार आहोत. चहा ठेवलेला आहे आणि आपण एक साधारण चहा 15 ते 20 मिनिटांमध्ये इथून आपण निघणार आहोत. कुणाला काही बोलायचं असेल तर ओव्हर टू यू. कुणाला काही, कारण आपल्याकडे 15 मिनिटं आहेत अजून, तर आपल्याला कुणाला काही बोलायचं असेल आणि सर वरती ॲग्रो फार्म म्हणजे त्याला आपण स्मार्ट फार्मिंग म्हणतो, कमर्शियल. पण ॲग्रोमध्ये असं आहे की ते आम्ही एक नेट तयार करतो, ते बेसिकली करता येईल असं. आणि दुसरं इथे सिजनल भाज्या, ज्याला आपण ऑर्गॅनिक भाज्या, म्हणजे ताटामध्ये आपलं जे जेवण येतं ते विषमुक्त अन्न असावं अशी आमची भावना आहे. इथलंच तांदूळ आणि इथल्याच भाज्या बनवून देता येतील का,
याच्यावर खूप प्रयत्न चालू आहे, ज्याला आपण टेरेस गार्डनिंग म्हणतो, किंवा पारस बागेमध्ये ग्रो बॅगमध्ये काही भाज्या आता येतील, तसे काही कॉन्सेप्ट होते आम्ही करू इच्छितो. काही क्लासेस पण इकडे शैक्षणिक काही गोष्टी चालू घेऊ. काही वर्मी कंपोस्ट म्हणजे इथे काही खताची निर्मिती आहे ती बाहेर कचरा आणि कचऱ्यामधून कचऱ्याची विल्हेवाट म्हणण्यापेक्षा कचऱ्याचं नियोजन किंवा त्याचं आहे ना तशा पद्धतीने त्याच्यावर आधारित काही गोष्टी आहेत त्याचं मला लवकरच बघायला मिळते. कारण ऑर्गॅनिक म्हणजे ज्याला आपण सेंद्रिय भाजीपाला म्हणतो ते असं असलं पाहिजे की ते अन्न हेच औषध खाल्लं की आपल्याला ते दुसरं काही खायची गरज नाही लागेल असं हायजेनिक जो प्रकार त्याला आपण म्हणतो तसं ते असेल. तर त्याची माहिती कसं ग्रो करायचं ते त्याचा आवडण्याचे चालू आहे. इकडे याचं तर म्हणते ही बरी आहे, ग्राउंड क्लिअरन्स आणि पॉवरफुल आहे गाडी. तरी रस्ते तर चांगले आहेत नाही, मला ते माझ्या आठवणीतले रस्ते एक्सपेक्ट करत होते. मला चायला कसे असतील रस्ते माहिती नाही, इथे लोकेशन मला लोकेशन कॉमन माहिती नाही. आता मेन एवढंच आहे इथं. हा जो इथून गाडी निघायला पाहिजे गाडी अशी पुरी सर एक किती हाल केलेत बायकोने. ओझ्याचा बैल. They want more people, so create people. असं वाटेल कशाला घाबरायचं ते कॅमेराला पण कळतं. हाँ नहीं जागा रखना नहीं इतनी जगह नहीं तो मैं उधर बैठेगी मैं बाहर की तरफ बैठती हूँ अंदर की तरफ पर पहले लोगों को जाने दो. उल्का सकाळी बोंबाबोंब चालली होती उल्कामुळे मी आले म्हणून. हां म्हणून मला यावंच लागलं कधी आता आलं नाही. एमआयडीसी डोंबिवली काय मस्त केलं यांनी. वेलकम बॅक इन टू द बस आफ्टर एन्जॉयमेंट. हे आता मला नाही एरिया सीधा बैठ रही है. तू वरून वर चढतोय ना. बॅग ठेवून येतो आधी. भाई मेरे किधर था ध्रुव. अच्छा ये मेरा फ्रेंड है ना वो. मेरा आला आला आहे खाली आहे ते. म्हणतात त्यांचं तोंड कसं बघणार. मी बघितलं. पुरावा दाखवा पुरावा. आता आपण माशा गेल्या म्हणायचं. माशा आल्या नाही आलेल्या गेल्या. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. योगेश योगेश कोण आहे तिकडे आणखी. कोण नाही पहिला तिकडे पडतंय वाटतं मागे पाणी. किती पडतंय थेंब थेंब.
गणपती बाप्पा. और किसके ऊपर है? उन पे क्या ख्याल है आपका, यूं ही फिसल गया हाल के सहज नाम का, कहत कबीर सुनो भाई साधो, बात कहूँ मैं करके दुनिया एक नंबरी 10 नंबरी रंगीली होगी रात, मगन मैं नाचूंगी हो ते बसताय तुम्हाला त्रास कसा देणार मी जर तिकडे बसून? अच्छा सगळ्यांना मजा आली की नाही? हो आवाज आला. रस्त्यावरून जाऊ पाय जरा थांब जरा थांब. थांबले नाही अडकले. अरे आलो.